नमस्कार, सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणता पदार्थ बनवलेला आहे तर हा पदार्थ बनवलेला आहे। या पदार्थामुळे तुमच्या बाळाचे बोन स्ट्रॉंग होतील, बाळाला हिमोग्लोबिन भेटेल, बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स भेटतील आणि खूप सारे न्यूट्रिशन बाळाच्या शरीराला भेटेल असा हा पदार्थ आहे। आणि हा पदार्थ बाळाला दिल्यास बाळाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यास मदत होईल आणि बाळाचं भराभर वेट वाढून बाळ एकदम गुबगुबीत होण्यात मदत होईल। तर बघायचं आहे ना कोणता पदार्थ आहे हा, चला तर मग बघूया। तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे, तर एक एक करून मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम मी इकडे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यातला हाफ पार्ट घेतलेला आहे, अर्धाच बटाटा लागणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि नंतर मी घेतलेला आहे पनीर। अशा प्रकारे इतकं साहित्य मी घेतलेलं आहे, हे आपल्याला संपूर्ण रेसिपीसाठी लागणार आहे। आता इकडे मी मोठा एक बाउल घेतलेला आहे आणि एक किसणी घेतलेली आहे छोटीशी, कारण आपलं जे साहित्य आहे ते किसून घ्यायचं आहे। आता हा बटाटा बघू शकता तुम्ही, अर्धा बटाटा उकडून घेतलेला आहे मी। एकच पराठा बनवायचा आहे तर जास्त खात नाही म्हणून अर्धा घेतला मी, आपल्याला जास्त बनवायचे असले तर जास्त घेऊ शकता। आणि बटाट्यामुळे बाळाला खूप सारे कार्बोहायड्रेट्स भेटतात, खूप अशी एनर्जी भेटते, पचायला हलका सुद्धा आहे। तुम्ही 6 महिन्यानंतर लगेच बाळाला बटाटा देऊ शकता। नंतर मी इकडे आपण पनीर घेतलेला आहे, तर एवढं पनीर नाही घेणार आहे मी, तर थोडंसं घेणार आहे, पण किसण्यासाठी सोपं जातं म्हणून थोडं पार्ट पूर्ण घेतलेला आहे। पनीरमध्ये खूप सारं कॅल्शियम असतं, बाळांचे जे हाडं आहे ते मजबूत होण्यास मदत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन सुद्धा याच्यामध्ये असते आणि वजन वाढण्यास पटापट मदत होते। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक चॉप केलेला कांदा, एकदम बारीक चॉप करून घ्या। अशा प्रकारे मी टाकून घेतलाय पूर्णपणे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता ॲड करणार आहे बारीक चॉप केलेली कोथिंबीर। तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि आपलं आता जे साहित्य मिश्रण तयार करायचं आहे, तर इतके आयटम्स आपण ॲड केलेले आहेत आणि आता मी स्पूननं थोडेसे मिक्स करून घेते आणि स्पूननं याचं जे आहे गोळा तयार होत नाही, कारण आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे, तर आपल्याला याचं एक आतमध्ये घालण्यासाठी सारण बनवायचं आहे, म्हणून मी हाताने करते डायरेक्ट। हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही हाताने अशा प्रकारे याचा एक गोळा तयार करून घ्या आणि त्याच्यासोबतच मी इकडे एक कणकेचा गोळा तयार करून घेतला। आपली जी गव्हाचं पीठ आहे त्या गव्हाच्या पिठाचा असा गोळा तयार करून घेतला आहे आणि हा जो गोळा आहे तो एकदम असा घट्ट ठेवायचा, पातळ बिलकुल झाला नाही पाहिजे, कारण आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे, तर इझिली बनवता आला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला एकदम घट्ट असा गोळा बनवून ठेवायचा आहे। आणि चला तर मग मी बनवते याचा पराठा कसा बनवायचा आहे, तर तुम्हाला काही ट्रिक सुद्धा सांगणार आहे, तर नक्की व्हिडिओ कंप्लीट बघा। तर पराठा बनवण्याच्या आधी आपण जो पोळपाट आहे त्या पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे, कारण ते चिपकलं नाही पाहिजे। आणि अशा प्रकारे कणकेचा गोळा घेऊन आपण याचा एक गोल पोळीचा आकार कसा बनवतो तशी एक पोळी तयार करून घेणार आहोत। आणि इकडे आपली जी मीडियम साईजची अशी चपाती आहे तशी एक लाटून तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये जे स्टफिंग करणार आहोत किंवा जे सारण भरणार आहोत, तो आपला पनीर आणि बटाट्याचा जो सारण आहे तो रेडी झालेला आहे। तो अशा प्रकारे बघा, आणि तुम्ही कशी घडी मारतात त्याच्यावर डिपेंड करतंय। मी जसं करते तशीच तुम्हाला घडी मारायची आहे, म्हणजे तुमचा पराठा आहे तो फुटणार नाही आणि व्यवस्थित फुगेल। हे बघा, अशा प्रकारे याची फोल्ड करून तुम्ही व्यवस्थित याचं जे हे आहे आवरण ते व्यवस्थित कव्हर करा आणि हे बघा तयार झालं आहे आपलं पराठ्याचं आवरण वरचं। आणि अशा प्रकारेच करा जेणेकरून तुमचा पराठा लुसलुशीत मऊ होण्यास मदत होईल। वरतून थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे दाबून घ्या आणि आता आपल्याला याला हळुवारपणे लाटायचं आहे। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं आहे आणि ही टीप नक्की फॉलो करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की पराठा फुटला की नाही तुमचा। आणि अशा प्रकारे हळूच त्याला आता बेलण्याने आपल्याला बेलून घ्यायचे। हे बघा, हळुवारपणे मी आता लाटती आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हळूहळू त्याला लाटत जायचे। आणि आपण जितकं पीठ घेतलं आहे तसं थोडासा जाडसरच असा पराठा असतो हा, जास्त पातळ नाही बनवायचा। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला असा पराठा दिसतोय आणि आपला पराठा रेडी झालाय।
इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता आणि त्याच्यावर असं तूप पसरून घेतेय। तूप बाळाला अवश्य द्या। दररोज जेवणामध्ये बाळाला अर्धा चमचा तूप तुम्ही द्या, जेणेकरून बाळाचं डायजेशन व्यवस्थित होईल। आणि बघा अशा प्रकारे मी पराठा टाकलाय। आता एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला आपण दुसरी बाजू भाजण्यासाठी उलथून घेतोय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावा। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावर डाग पडलेले दिसतील तेव्हाच पराठा उलटवायचा। आणि हे बघा कसा पराठा फुगलाय आपला मस्तपैकी। दोन्ही बाजूने खमंग असा पराठा भाजून रेडी झालाय आणि आता हा पराठा आपण एका डिशमध्ये काढणार आहोत। आणि हे बघा मी डिशमध्ये पराठा अशा प्रकारे अरेंज केलाय, कारण बाळाला दिसण्यासाठी काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे, म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही बाळाला जेवण देताना काहीतरी वेगळं अट्रॅक्ट होईल असं करून द्या। आणि एकदम असा खमंग वास येतोय। चला तर मग मी तक्षकडे नेते हा पराठा। बघूया तक्षचं रिॲक्शन कसं येतं पराठ्याकडे बघून, किंवा मम्माने काय आणलंय तर कसं एक्साइटेड होतो की नाही होत। तर हे बघा तक्ष बघूनच कसा हसायला लागला, त्याला खूप आवडते पराठा वगैरे। मी रोज नवनवीन रेसिपी तक्षसाठी बनवत असते, तर त्याला आवड निर्माण झाली आहे आणि त्याला चेअरवर बसवलं की लगेच समजतं आता काहीतरी भेटणार आहे खाण्यासाठी, तर तो स्वतःहून खाण्यासाठी प्रयत्न करत असतो। तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना की तक्ष सारखंच तुमच्या बाळाने खावं, तर नक्की अशा रेसिपीज करून बाळाला द्या, म्हणजे बाळ खायला लागेल। आणि हे बघा एकदम असा मऊ लुसलुशीत आणि एकदम चविष्ट असा हा जो पराठा आहे तो पराठा तयार होत असतो। आणि याच्यापासून बाळाचं वजन वाढतं, बाळाला हिमोग्लोबिन भेटतं, बाळाला खूप सारे न्यूट्रिएंट्स भेटतात आणि बाळाचं वजन वाढीला खूप मदत होते सगळ्या न्यूट्रिशनमुळे। आणि हे बघा तक्ष आवडीने खातो आणि प्रत्येक रेसिपी बनवलेली खातो, तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी अशा नवनवीन बाळाला द्या आणि 100% गॅरंटी आहे तक्ष सारखंच तुमचं बाळ सुद्धा ह्या रेसिपी आवडीने खाणार म्हणजे आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे।